बडनेरा येथे डेंग्यू संशयित परिसरात आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी घरोघरी जाऊन डेंग्यू मुक्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे दिले निर्देश। पाऊस आला की आपल्या घरातील कुंड्या, छत, टायर, घरामध्ये असलेले टाके व जिथे जिथे स्वच्छ पाणी साचलेले असतात तिथे डेंग्यूचे डास अंडी देतात। 7 ते 8 दिवसात ते डास पूर्णपणे तयार होतात। यातील मादी डास हे प्रजनन क्रिया झाल्यानंतर डेंग्यू आजार करण्यासाठी तयार होते। डास मादी तयार होऊ नये व त्यासाठी सर्व जनतेने एक दिवस कोरडा दिवस पाळावा। घरातील कुंड्या, टाकी, फुलदाणी, टायर ज्यामध्ये पाणी साचलेले आहे ते मोकळे करावे असे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी कंपासपुरा बडनेरा येथील परिसरातील जनतेला घरोघरी जाऊन त्यांच्या अधीनस्थ असलेल्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य बहुउद्देशीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर यांच्या मार्फत जनजागृती करण्यात आली। जिकडे तिकडे डबके साचलेले आहेत तिथे गप्पी मासे टाकण्यात आले व लार्वा जेथे आढळून आला तिथे टॅपोमिस टाकून डेंग्यूची साखळी नष्ट करण्यात आली व कंपासपुऱ्यातील मृत्यू झालेल्या 12 वर्षाचा मुलगा डेंग्यू निगेटिव्ह होता। तसेच मुलाचे आई वडील, नातेवाईक व मित्र परिवार यांना भेटून सर्व आजार व डेंग्यू कसा होतो त्याबद्दल माहिती दिली। डेंग्यू हा आजार घाणेरड्या ठिकाणी जन्म घेत नसून तो स्वच्छ पाण्यात जन्म घेतो, म्हणून प्रत्येक घराने आपल्या घरातील भांडेमधील साचलेले पाणी खाली करत राहावे। तसेच साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी सांगितले। यासोबत बडनेरा झोनचे सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांनी सर्व स्वच्छता निरीक्षक यांच्याकडून फवारणी करून घेतली। तसेच स्वच्छता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव यांनी सुद्धा रोडवर असलेली झाडे झुडपे, कचरा नाली, अडकणी ठिकाणी असलेले दूषित कंटेनरची साफसफाई स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करून घेतली। तसेच या ठिकाणी बडनेराचे आमदार यांनी भेट दिली असता मनपातील आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व परिसर स्वच्छ केला। यानंतर अशी घटना कुठे होऊ नये यासाठी सर्व जनतेने एकजुटीने डेंग्यू मुक्त अभियान राबवण्यासाठी लहान मुले, तरुण मुलं-मुली, शालेय विद्यार्थी तसेच तापाची कणकण आल्यास जवळच्या शहरी आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सहकार्य करावे असे डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी जनतेला आवाहन केले। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।